नाभिक सलून चालकासाठी अर्बन कंपनी धोका की मोका? मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की अर्बन कंपनी काय आहे. त्या अर्बन कंपनी विषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. अर्बन कंपनी ही आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. काय, जसे की तुम्ही पाहता आता सध्या आपण मोबाईल मागवतो ऑनलाईनच्या माध्यमातून, म्हणजे फ्लिपकार्टच्या माध्यमातून असन, ॲमेझॉनच्या माध्यमातून असन, आपण मोबाईल मागवतो. तो मोबाईल आपल्याला डायरेक्ट घरी येतो, काय आपल्या घरपोच देतो आणि आपण सुद्धा खूप त्याला चांगलं मानतो. अशाच पद्धतीची अर्बन एक कंपनी आहे. ही कंपनी मित्रांनो तुमच्या घरगुती ज्या काही गरजा आहेत, मग तुमचं घरगुती गरजा पुरवण्याचं काम करते. म्हणजे ज्या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला घरपोच आणून देण्याचं काम करते. मग जसं तुमचं फ्रीज असेल, मोबाईल असेल, टीव्ही असेल, मग ही कंपनी असं सुविधा देत असताना ह्या कंपनीच्या असं लक्षात आलं की आपला माणूस आपलं प्रोडक्ट घेऊन हा कस्टमरच्या डायरेक्ट घरी जातोय, म्हणजे घरपोच जातोय. तर मग त्याच्या घरातली सुद्धा आपण सर्व्हिस दिली तर, आणि त्यांनी मग सुरुवात केली की घरामध्ये सुद्धा सर्व्हिस द्यायला. म्हणजे तुमचं जर फ्रीज नादुरुस्त असेल तर ते फ्रीज दुरुस्त करायचं, फॅन बिघडलेला असेल तर फॅन दुरुस्त करायचा, इलेक्ट्रिकचे प्रॉब्लेम असतील, तुमचं जे काही घरगुती काम असेल ते काम ही अर्बन कंपनी आपली माणसं पाठवून करत होती. या कंपनीनं काय केलं, गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळामध्ये आपले सलूनचे व्यवसाय बंद होते. आपण पार लगे मोकाटकुलीला आलो होतो. आपण शासनाकडे याचना करत होतो, आमचं लाईट बिल माफ करा, आमचं गाड्याचं भाडं माफ करा, कर्जाचे हप्ते थांबवा, काय. आणि आम्ही पूर्ण जवळपास 7-8 महिने आमचे दुकानं बंद होते. आणि या काळामध्ये या कंपनीनं काय केलं मित्रांनो, या कंपनीनं आपल्या सलूनचे दुकानं बंद आहेत हे पाहिलं आणि त्यांनी सलूनची सेवा देण्याचं काम चालू केलं. अर्बन कंपनीनं घरपोच. ह्या कंपनीनं असं केलं की तुम्ही एक कॉल करायचा टोल फ्री नंबरवर. ते कॉल करायला सुद्धा पैसे लागत नव्हते. कॉल केल्यानंतर जे काही तुम्हाला गरज आहे ती गरज ती माणूस येऊन तुमची पूर्ण करायचा. म्हणजे लॉकडाऊनच्या काळात सर्वपणे बंद असताना ही कंपनी तुम्हाला सर्व सर्व्हिस देत होती. ह्याच काळामध्ये तिनं सलूनची सेवा दिली. म्हणजे तुम्ही जर कॉल केला या कंपनीला टोल फ्री नंबरवर की आमच्या इथं दाढी कटिंग करायची आणि तुमचा माणूस पाठवता का, हा टोल फ्री नंबर दिल्लीला लागायचा. आणि त्यांचं असं जाळं तयार केलं तर त्यांनी, जरी तो नंबर दिल्लीला लागला तरी तुमच्या इथं अर्ध्या तासात सलूनचं काम करण्यासाठी माणूस हजर व्हायचा. आणि मग तो दाढी कटिंग तुमच्या घरी येऊन व्यवस्थितपैकी करून द्यायचा. जो काही त्यांचा दर होता दाढी कटिंगचे, त्यांच्या रेट हा 500 रुपये होता मित्रांनो. बघा, कोरोनाच्या काळामध्ये दाढी कटिंगचा रेट त्यांनी 500 रुपये घेतला आणि लोकांनी सुद्धा हसत हसत दिले. कारण लोकांना त्या काळामध्ये सर्व्हिस महत्वाची होती, पैसा महत्वाचा नव्हता, काय. आणि या कंपनीनं लॉकडाऊनच्या काळामध्ये सलून व्यवसायाच्या माध्यमातून लाखो रुपये नव्हे तर करोडो रुपये कमवले. काय म्हणतो नीट लक्षात घ्या. आम्ही लॉकडाऊनच्या काळामध्ये सरकारला निवेदन देण्यामध्ये गर्क होतो, मंत्र्याला निवेदन देण्यामध्ये गर्क होतो. आमचे दुकानं बंद होते, आमचं लाईट बिल माफ करा, कर्जाचे हप्ते माफ करा. आणि त्याच पिरियडमध्ये, त्याच काळामध्ये या कंपनीनं घरोघरी जाऊन दाढी कटिंगची सेवा दिली. म्हणजे तसं त्यांनी ते अगोदर गाईडलाईन्स घेतल्या, चेकिंग वगैरे सुविधा दिल्या. दाढी कटिंगचे रेट 500 रुपये ठेवला. तरी बऱ्याच जणांनी ही सर्व्हिसचा लाभ घेतला आणि यांनी करोडो रुपये लॉकडाऊनच्या काळामध्ये कमवले. अर्बन नावाच्या कंपनीनं, जी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. आणि त्यांना जो काही लॉस झाला होता कोरोनाच्या काळात, लॉकडाऊनच्या काळात, तो त्यांनी सलून व्यवसायातून भरून काढलेला आहे. बघा,
आम्ही दुकानं बंद ठेवले आणि त्यांनी संधीचं सोनं केलं. तर ही कंपनी आता लॉकडाऊन उठल्यानंतर यांनी काय केलं, एक जाळं पसरवलं. त्यांनी समजलं यार आपल्याला एक प्रॉडक्ट पाठवायचा तर त्याला माणूस पाठवा, पॅकिंग करा, आणि तो पाठवून द्या. पाठवून दिल्याच्या नंतर पेमेंट घ्या. त्याच्यापेक्षा तर डायरेक्ट आपला माणूस ऑलरेडी घरी जातोयच. आणि त्या माध्यमातून त्यांनी आता शाखा ओपन केल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, महानगरच्या ठिकाणी, काही तालुक्याच्या ठिकाणी. आता एक गोष्ट लक्षात घ्या की पहिलंच आमच्या सलून व्यवसायामध्ये इतर समाजानं अतिक्रमण केलेलं आहे. जसं की मराठा समाज असन, मुस्लिम समाज असन, बंजारी समाज असन, काय मारवाडी समाज असन, ह्या समाजाने आमच्या धंद्यामध्ये एंट्री केलेली आहे. काय आता इतर समाजाबरोबर आंतरराष्ट्रीय कंपन्या सुद्धा आपल्या सलून व्यवसायामध्ये पदार्पण करत आहेत. आणि हे आम्ही कोणीच रोखू शकत नाही, कारण घटनेनं तसा अधिकार आहे. कोणताही माणूस कुठेही जाऊन कोणताही धंदा करू शकतो, हे घटनेनं अधिकारात दिलेले लिहून. आणि त्याच्यामुळे आम्ही ह्या अशा कंपन्यांना विरोध पण करू शकत नाही. तर मग आता हिचं जाळं तुम्ही फेसबुकला पाहत असताना, युशी म्हणजेच अर्बन कंपनी, हिच्या ॲड येत आहेत. आता एक माणूस असं दाढी कटिंग करतोय घरामध्ये आणि त्याच्यावर जाहिरात दिली की तुम्हाला 25,000 रुपये आमच्याशी जॉईंट व्हा, तुम्हाला 25,000 रुपयापासून पेमेंट आम्ही देऊन टाकू. आता बऱ्याच जणांनी त्याच्यावर कमेंट केल्या की हा सलून व्यवसायावर अतिक्रमण आहे, धोका आहे, याच्यात सामील होऊ नका. काय म्हणून मित्रांनो, ह्या अर्बन कंपनीनं काय केलं की सलून व्यवसायाचं ट्रेनिंग देण्याचं काम चालू केलं. आता ठीक आहे, हे सलून लोक येत नाहीत ना, मग आपण यांना काळानुसार प्रशिक्षण देऊ. म्हणजे सलून व्यवसायाचं प्रशिक्षण ट्रेनिंग देण्याचं काम जसं चालू केलं यांनी. आता हे सलून व्यवसायाचं ट्रेनिंग देण्याचं काम केलं. मग बरेचसे आपल्या याच्यामध्ये युवक आहेत. आता जरी नाभिक समाजातले जाणार नसले तरी आज इतर समाजामध्ये बेकारी भरपूर वाढलेली आहे. मग मुस्लिम समाज असन, मारवाडी समाज असन, मराठी समाज असन, ह्या समाजातील मुलं सलून व्यवसायाचं ट्रेनिंग घ्यायलेत. आज तुम्ही जावेद हबीबच्या एखाद्या शाखेमध्ये जा, तिथं आपल्या समाजाचे लोक कमी ट्रेनिंग घेतात, पण इतर समाजाचे लोक जास्त ट्रेनिंग घ्यायलेत. काय हे अशा पद्धतीनं ट्रेनिंग देण्याचं काम केलं. आणि ट्रेनिंग दिल्यानंतर ती आपल्याला सर्व्हिस देणार. म्हणजे तुम्ही जर एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी आहात आणि त्या तालुक्यामधून जर ह्या कंपनीला कोणाचा फोन गेला की मला दाढी कटिंग करायला घरी माणूस पाठवा, काय तशा पद्धतीनं काय त्या कंपनी मग तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन आणि याच्या इथं जा, तिथे होम सर्व्हिस दे, तिथला मोबदला घे. आता त्यावेळेस काय होतं यांचं की दाढी कटिंग जे 500 रुपये होती, त्या 500 रुपयातले 200 रुपये हे कारागिराला होते आणि 300 रुपये त्या कंपनीला जात होते मित्रांनो. म्हणजे ऑनलाईन पेमेंट होतं, ते पेमेंट ऑनलाईन करायचं. त्यांनी ती आड घातली होती ऑनलाईन पेमेंट. म्हणजे 500 रुपयाच्या दाढी कटिंगमध्ये 300 रुपये तो घेतोय आणि 200 रुपये आपल्याला देतोय. हे अशा पद्धतीने ह्या कंपनीनं काम केलं. आता ट्रेनिंग देण्याचं काम चालू केलं. आपण त्याला विरोध करू शकत नाही. बरेच जण ट्रेनिंग घेत आहेत. ट्रेनिंग घेऊन बरेच जण जॉबला पण लागलेले आहेत. तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी बघा, तुम्ही आता होम सर्व्हिस बऱ्याच वाढल्या, कारण लोकांची आर्थिक प्रगती झालेली आहे. जसं जुन्या काळामध्ये नावी समाजाचा जो काही बाबा होता त्याला आपल्या घरी येऊन पाटील लोक दाढ्या कटिंग करत, तशा पद्धतीचं आता हे चित्र परत तयार होतंय ऑनलाईन पद्धतीनं. आम्ही एक वेळेस म्हणत होतो तुम्ही ऑनलाईन काही खरेदी करा पण दाढी कटिंग करू शकत नाही, पण आज ते सुद्धा खोटं व्हायची वेळ आलेली आहे. म्हणजे आज ऑनलाईन आम्हाला दाढी कटिंग सुद्धा करायला माणूस आमच्या घरी येतोय ऑनलाईन फोन केल्यानंतर. हे चित्र बदललेलं आहे, पण नाभिक समाज अजूनही बदलायला तयार नाही. म्हणूनच की काय की आमच्यामध्ये आज 32 आत्महत्या झालेल्या आहेत सलून चालकाच्या. 32 लोक आमच्या कोरोनाने मेले नाही, पण आत्महत्येने मेले. सांगण्याचं तात्पर्य आताचा मुद्दा असा आहे मित्रांनो की ही जी काही आंतरराष्ट्रीय कंपनी सलूनच्या व्यवसायामध्ये आलेली आहे, ही नाभिक सलून चालकासाठी संधी आहे, धोका आहे की मोका आहे? पहा, तुम्ही विचार करा. याच्यावर विचार मंथन होणं खूप आवश्यक आहे. आज ही कंपनी घरी जाऊन दाढी कटिंग करून देते, तुमची मालिश करून देते, भवाळ्याचे तुमचे केस सुद्धा काढून देते, तुमच्या अंगाची मालिश सुद्धा करून देते.
आज आपल्याला खूप मोठा एक प्रतिस्पर्धी आलेला आहे, तरी अजून आम्ही झोपलेलोच आहोत. आम्ही आमच्या सलून व्यवसायामध्ये काळानुसार बदल करत नाहीत, म्हणून ह्या आंतरराष्ट्रीय कंपन्या आज आमच्या दारावर येऊन टेपलेल्या आहेत, आणि तरी आम्ही आज जागृत होत नाही. तर ह्या कंपनीला आपण विरोध करू शकत नाही, कारण घटनेनं तसा अधिकार दिलेला आहे, कोणी कोणताही व्यवसाय करा. मग आता याच्यावर एक विचार मंथन होणं खूप आवश्यक आहे की हिचा समाजाला, सलून चालकाला हिचा फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे. काय आता फायदा काय आहे त्याचा आपण ते पहिल्यांदा पाहू. आपण पहिल्यांदा अर्बन कंपनी काय हे पाहिलं. आता अर्बन कंपनीचा सलून बांधवांना फायदा काय, हा विषयावर आपण चर्चा करू. मित्रांनो, आज सलून चालकाचा जर अभ्यास केला महाराष्ट्रातल्या, तर 90% सलूनचे दुकानं जे आहेत हे भाडे तत्वावर आहे. म्हणजे त्याचं दुकान भाड्यानं आहे, घर भाड्यानं आहे, मुलाचं शिक्षण चालू आहे, कर्जाचे हप्ते चालू आहेत. काय आणि अशा परिस्थितीत सलून व्यवसाय करून तो आपला सगळं संसार चालवत असतो. आणि चालवत असताना ज्यावेळेस लॉकडाऊन आलं, 2 महिने दुकान बंद ठेवायची वेळ आली, पण आम्ही बंद ठेवू शकलो नाही. का तर आमची आर्थिक प्रगती तशी नाही, बंद ठेवण्याची सुद्धा आमची पात्रता नव्हती. जागतिक महामारीच्या काळात आम्ही बंद ठेवू शकलो नाही. मग असे जे आमचे 90% जे लोक आहेत, जे मध्यम पातळीतले, ज्यांचे स्वतःचे दुकानं नाहीत, ज्यांचे स्वतःचे घरं नाहीत, जे कारागीर म्हणून आहेत, ह्या लोकांसाठी ही कंपनी संधी म्हणावं लागेल. कारण कसं, ह्या कंपनीत जर तुम्ही जॉईन झाले तर ही कंपनी तुम्हाला 25,000 रुपये महिना देणार आहे. म्हणजे तुम्हाला दुकान टाकायचं काम नाही, दुकानला डिपॉझिट द्यायचं काम नाही. काय धंदा होईल का नाही याची तुम्हाला काही टेन्शन नाही. तुम्हाला फिक्स पगार येऊन जाईल. एक प्रकारे नोकरी पद्धतीने हे होणार. काय आणि सध्या नोकरी देण्याचेच काम बरेच समाज करतात. कारण बरेच इतर समाजाचे लोक सलूनचं दुकान टाकतात आणि तिथं आपले लोक कामाला ठेवतात आणि ते गल्ल्यावर असतात. काय म्हणजे बघा, आपण थोडं थोडं या माध्यमातून आपण कोणाच्या तरी अंडरमध्ये जातोय, कोणाच्या तरी वरद हस्ताखाली जातोय. परंतु काय करणार की जे लोक गरीब आहेत, दुकान टाकू शकत नाहीत, जे 10-10 वर्षापासून कारागीर काम करतात, अशी कारागीर या कंपनीचे इकडे कामाला जातील आणि त्यांना थोडंसं सेटलमेंट होईल. काय बघा मित्रांनो, सुरुवातीला हे काळ बरा वाटेल, पण जसं ह्या आंतरराष्ट्रीय कंपन्याचं जाळं वाढत चाललं, काय त्यावेळेस आपला धंदा जो पारंपरिक सलून व्यवसाय हा बंद पडेल. कारण आम्ही याच्याबरोबर आम्ही स्पर्धेत टिकणार नाही. आम्ही आमचं सलून व्यवसायाचं परफेक्ट ट्रेनिंग घेतलेलं नाही, प्रशिक्षण घेतलेलं नाही. ज्यावेळेस हिचं जाळं जास्त वाढेल त्यावेळेस आम्हाला धोका होईल. बघा तुम्ही, इंग्रज ज्यावेळेस आले व्यापारी म्हणून, त्यावेळेस आमच्या इथले जे राजे महाराजे होते त्यांना खूप बरं वाटलं. अरे नवीन काहीतरी करायला तर आपल्यासाठी, आपल्याला रोजगार उपलब्ध व्हायला आहे, काय आपल्या देशाचा विकास व्हायला आहे, समाजाचा विकास व्हायला आहे. परंतु नंतर इंग्रज हे राज्यकर्ते बनले आणि आपल्याला गुलाम बनवलं. आणि एक दिवस हे असंच होणार आहे. मग आज अर्बन कंपनी आली, भविष्यात फ्लिपकार्ट कंपनी टाकीन, आणि ॲमेझॉन ही जी आंतरराष्ट्रीय कंपनी, हिनं सुद्धा 150 स्क्वेअर फूटचे आपल्या परिसरामध्ये जागेचे गाळे घेण्याचं काम चालू केलेलं आहे. म्हणजे इथून पुढं जसं की आज तुम्ही पाहता, जावेद हबीबच्या महाराष्ट्रात 350 शाखा झाल्या, हे तुम्ही वाचलं असेल. विचार करा मित्रांनो, जावेद हबीबचे 350 दुकानं झालीत आज. उद्या फ्लिपकार्टचे होतील सलूनचे, ॲमेझॉनचे होतील, काय त्याच्यानंतर हे अर्बनचे होतील. त्यावेळेस आम्ही फक्त तिथं कामगार म्हणूनच राहणार. आणि एकदा आम्ही कामगार म्हणून आम्हाला सवय लागली की आम्हाला नोकरी खूप प्यारी आहे. मग नोकरी गेली की त्यांचे नियम आले आणि त्या नियमानुसार आम्ही ह्याच्यात अडकले जाणार. मग त्याला पगार किती द्यायचा हे अर्बन कंपन्यावर अवलंबून असणार. बोनस द्यायचं का नाही, काय त्याला कामावून कधी काढायचं, किती तास काम द्यायचं, हे बरेचसे नियम आले त्याला. परंतु सध्या ही कंपनी फेसबुकच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करते की आम्हाला जॉईन व्हा आणि 25,000 रुपये सलून व्यवसायातून महिना कमवा. म्हणजे बरेचसे जे कारागीर आहेत, जे छोटे मोठे दुकानदार आहेत, यांच्यासाठी ही संधी आहे. परंतु ही संधी कौरक आहे.
जोपर्यंत ही कंपनीचं जास्त जाळं पसरत नाही. ज्यावेळेस आमच्या सलून दुकानं वाढतील, एका तालुक्यामध्ये 2-2, 3-3 कंपन्या येतील, त्यावेळेस यांच्यात सुद्धा स्पर्धा होईल. आणि त्यावेळेस मग जो सगळ्यात कमी पैशावर काम करल त्याला ही कंपनी कामावर ठेईल. जो पगार वाढून मागल त्याला ही कंपनी काढून टाकेल. काय म्हणजे एक प्रकारे आम्ही परत कोणाच्या तरी वरद हस्ताखाली जातोय किंवा कोणाच्या तरी अंडरमध्ये काम करतोय, हे असं होते. की सुरुवातीला बरं वाटेल, पण नंतर आपल्याला खूप त्रासदायक होणार आहे. परंतु याच्यावर उपाय पण नाही काहीच, पण याच्यावर विचार मंथन होणं खूप आवश्यक आहे. आता हिचा धोका काय, तर ही जशी जशी कंपनी वाढत जाईल तसं तसं आपल्या सलून व्यवसाय जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत, काय बडी मछली छोटी मछली को खा जाती, ही जी मन आहे त्या पद्धतीनं आमचे छोटे मोठे व्यवसाय बंद पडतील. आज तुम्ही पहा, तुम्ही जर ऑनलाईन मोबाईल मागवला तर जी व्यापाऱ्याची साखळी आहे ती तुटलेली आहे. कंपनी ते कस्टमर डायरेक्ट मोबाईल आज तुमच्या घरी येतोय. म्हणजे मधले जे व्यापारी होते ते ठार मेलेले, त्यांचं उत्पन्न बंद झालेलं आहे. अगदी त्याच पद्धतीनं भविष्यात ह्या कंपन्या जर सलून व्यवसायात उतरल्या तर आमचं सुद्धा असंच नुकसान होणार आहे. जो काही आमचा पारंपरिक व्यवसाय आहे तो निश्चितच बंद पडणार आहे. काय आणि मग आमचे जे काही सलून संघटनावाले होते, जे आमचे नेते होऊन गेलेले किंवा जे काही आमचे अगोदरचे संघटनावाले होऊन गेले, त्यांनी जो हनुमंतराव ताते असतील यांनी जो दाम तिथं काम हा जो नारा लावला होता, काय म्हणजे आपल्याला बलुतेदारीतून मुक्त केलं होतं. जिथं काम तिथंच दाम. परत हीच म्हण आपण मोडून टाकण्याचं काम आपल्याच माध्यमातून करत आहोत. आणि परत आम्ही मग पगारी होणार, महिन्याला पगार भेटणार. म्हणजे जसं आम्हाला पहिलं वर्षाला एकदा बोलवतं भेटायचं, त्या पद्धतीनं आता आम्हाला महिन्याला पगार भेटेल. आणि ती पगार बी त्याच्या मनावर असणार आहे, आमच्या कलेवर नाही. तुम्हाला किती पगार द्यायची, म्हणजे एक प्रकारे आम्ही परत नोकर होतोय, परत आम्ही बलुतेदारीकडे वळतोय. काय आणि परत आम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं कोणाला तरी अधिकार देतोय. माझा सांगण्याचा उद्देश हाच आहे की अर्बन कंपनी धोका की मोका याच्यावर आता प्रत्येकाने विचारमंथन करण्याची गरज आहे. अशा अनेक कंपन्या आहेत, तर याच्यासाठी आम्ही सक्षम असलं पाहिजे. आम्ही काळानुसार सलून व्यवसायाचं प्रशिक्षण घेऊनच आम्ही दुकान टाकलं पाहिजे. दुकान आमचं प्रोफेशनलच असलं पाहिजे, तर आम्ही काळानुसार ह्या कंपन्याबरोबर टिकू आणि आम्ही आमचा सलून व्यवसाय पण टिकू. तर अशा पद्धतीनं आज जी काही अर्बन कंपनीची मी जाहिरात पाहिली आणि त्या जाहिरातीच्या माध्यमातून असं आलं की ह्या कंपनीचा सलून व्यवसायाला धोका जेवढा आहे तेवढाच संधी सुद्धा आहे. परंतु ही संधी कौरक आहे, काही काळापुरती, नंतर धोकाच आहे. तर हे धोका जर तुम्हाला थांबवायचा असेल तर आपण आपल्या व्यवसायामध्ये परफेक्ट होणं खूप आवश्यक आहे. काय प्रोफेशनल होणं खूप आवश्यक आहे. त्याच्यानं प्रत्येकानं सलून व्यवसायाचं काळानुसार प्रशिक्षण घेणं खूप अत्यावश्यक आहे. जो काळानुसार प्रशिक्षण घेईल तोच ह्या व्यवसायामध्ये टिकणार आहे. नसता आम्हाला परत बलुतेदारी पद्धतीनं या लोकांच्या हाताखाली कामाला राहावं लागणार आहे. आणि नंतर हे लोक आमचं ठरवणार तुला पेमेंट किती द्यायचं, 10,000 द्यायचं, 15,000 द्यायचं की 20,000 द्यायचं. त्याच्यामुळं काळाची पावलं ओळखून आपण आपला निर्णय घेतला पाहिजे आणि काळानुसार बदल केलाच पाहिजे. हे आजच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी माझं मत व्यक्त करतोय. हा विषय खूप छोटा आहे मित्रांनो. आज एकच कंपनी येते, उद्या भविष्यात अनेक कंपन्या येऊ शकतात. तर काळानुसार बदलणं हे आम्हाला गत्यंतर नाही. असो तर अशा कंपन्यावर तुम्ही सर्वजण विचार करताल आणि यावर काय योग्य निर्णय आहे ते घेण्याचं विचार तुम्ही करताल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय जिवाजी, जय संतशाला.